नमस्कार. आज तारीख 12 मे आणि आपला चौथा भाग यशस्वी समरसूत्र याचा आपण आज प्रसारित करतोय. काल आपण मूर्ख लक्षणं पाहिली. आज आपण पढत मूर्ख लक्षणं पाहणार आहोत. हा शब्द असा वेगळा आहे. पढत मूर्ख म्हणजे काय असं पटकन शंका येईल. पण मूर्ख म्हणजे ज्याला काही कळतच नाही त्याला आपण मूर्ख म्हणतो. पण शिकले सवरलेले आहेत, शहाणे आहेत, सगळं कळतंय, पण असं असून सुद्धा जे चुकीचं वागतात त्यांना समर्थ पढत मूर्ख असं म्हणतात. त्यांना दुसऱ्याचे दोष कळतात पण स्वतःचे दोष कळत नाहीत. अनेकदा दुसऱ्या डोळ्यातलं पुसळ दिसतं पण स्वतः डोळ्यातलं मुसळ दिसत, जसं आपण म्हणतो ना तसं आहे. किंवा काही वेळा तटस्थपणे बसतात, कळलं तरी काही बोलत नाही. दोष आपल्या अंगात आहेत ते त्यांना दोष वाटतच नाहीत, काही वेळा गुणही वाटतात. अशा लोकांना समर्थाने पढत मूर्ख म्हणून संबोधलेलं आहे. त्याची व्याख्या करताना समज त्या समासात हाही स्वतंत्र समासच आहे. दासबोधामध्ये पढत मूर्ख लक्षणे असा स्वतंत्र समास आहे. जर सुरुवातीला समजा आता ऐका शहाणे असोनी मूर्ख तया नाव पढत मूर्ख. मी शहाणे आहेत पण तरी मूर्खपणा सोडत नाही, त्यांना समर्थ पढत मूर्ख म्हणतात. म्हणजे आपण अनेकदा असं म्हणतो की तो सुशिक्षित आहे पण सुसंस्कृत नाही आहे. एज्युकेटेड बट अनकल्चर्ड, एज्युकेटेड बट नॉट कल्चर्ड, अशा लोक ह्यामध्ये गणना होऊ शकेल. समर्थ म्हणतात की आपल्याला ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे, प्राणीमात्रांचे पाहे होणे, तो एक पढत मूर्ख. आपल्याला ज्ञान आहे त्याचा आपण गर्व करू नये आणि दुसऱ्याकडे जे काही असेल चांगलं असेल ते पाहावं, असं चांगल्या माणसाचं लक्षण आहे. पण ही मंडळी मात्र काय करतात की आपण स्वतःला शहाणं समजतात आणि दुसऱ्या प्रत्येकाला नावं ठेवत जातात. मीच काय तो एक शहाणा असं त्यांना वाटतं. प्राणीमात्रांचे पाहावे दुसरे दोष पाहतात कायम. म्हणजे कुणाबद्दलही चांगलं वाटायचं नाही, त्याचं कौतुक करायचं नाही, पण प्रत्येकातला काही ना काहीतरी खुसपट काढायचं. थोडक्यामध्ये म्हणजे कसं आहे की आपण म्हणतो की ही ज्ञानी मंडळी खरं तर अर्धवट ज्ञानी म्हणायला पाहिजे. त्यामुळे उथळ पाण्याला कळकळाट फार, किंवा हिंदीमध्ये म्हणतात ना अधजर गगरी छलकत जाय, तशापैकी यांची अवस्था असते. कारण ज्याला खरं ज्ञान आहे त्यांनी लीनतेनं वागलं पाहिजे, नम्रपणानं वागलं पाहिजे. रजोगुणी तमोगुणी कपटी कुटील अंतःकरणी वैभव देखोनी वाखानी तो एक पढत मूर्ख. एका ओळीत समर्थाने किती गोष्टी वर्णन केल्यात बघा. म्हणजे रजोगुणी काम क्रोध लोभ मद मत्सर अशा आपण जे दोष म्हणतो, विकार म्हणतो, त्याला हे लोक बळी पडतात. अंतःकरणात दुसऱ्याबद्दल कपट बाळगतात. काहीतरी त्याचं वाईट कसं होईल याची काळजी करत बसतात. त्यासाठी नको नको ते उद्देश करतात, नको नको ते उद्योग करतात. अनेकदा प्राध्यापक मंडळी मार्क वाढवून देण्याकरता पैसे घेण्याचा अवलंब करतात. कधी एखाद्या कुलगुरूचं प्रकरण आपण बघतो की त्यांनी काहीतरी वाम मार्गाने लोकांना पास केलं, PhD मिळवून दिल्या. किंवा अनेकदा आपण सत्तापद बदललं की कालपर्यंत जुन्या मुख्यमंत्र्यासमोर हिंडणारे लोक अचानक कमी होतात आणि ते नवीन मुख्यमंत्र्याच्या मागे पळू लागतात. असे लोकही पढत मूर्खच म्हटले पाहिजे. वक्ता अधिकारी विण वक्तृत्वाचा करी क्षीण, वचन जायचे कठीण तो एक पढत मूर्ख. असं म्हणतात की वक्तृत्व ही कला अंगी बाळगणं खूप अवघड आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की शतेषु जयते वीरा सहस्रेषु च पंडिता, वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वा भवेत. म्हणजे 100 लोकांमध्ये एखादा वीर पुरुष असतो, 1000 लोकांमध्ये एखादा पंडित भेटतो, पण 10,000 लोक शोधले तर त्यातच एखादाच चांगला वक्ता मिळू शकतो. आणि दातृत्व ज्याच्या अंगी आहे तो तर मिळणं किंवा न मिळणं हा आपल्या भाग्याचा योग आहे. त्यामुळे वक्तृत्व कला ज्याच्या अंगात आहे त्यांनी वक्तृत्व करावं. ज्याच्या अंगामध्ये वक्तृत्व कला नाही पण जो उगीतच त्या आपण चांगले वक्ते असा अभिमान बाळगतो, याला समर्थ पढत मूर्ख म्हणतात. आज मी तिला आपण बघितलं तर बाबा महाराज सातारकर आहेत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आहेत, गोदते मुंडे आहेत. हे सगळे लोक वक्तृत्वाचा आदर्श आहे. मागच्या काळामध्ये पु ल देशपांडे होते, राम शेवाळकर होते, प्राचार्य शिवाजीराव भोसले होते.
पण यांच्या नुसत्या कॉपी करणारे गावोगावी शब्द प्रभू निघालेले आपण बघतो. ज्यांना आम्ही म्हणतो की त्यांना बर्ड फ्लू नाही पण वर्ड फ्लू झालेला आहे, शब्दांचा विकार झालेला आहे. किंवा असे लोक जे आहेत स्वतःला उत्तम वक्ते समजणारे पण वक्तृत्वकला नसलेले, त्यांना समर्थ पडत मूर्ख म्हणतात. वक्तृत्वाचा बाजार मांडणारे लोक आहेत, त्यांची गणना यातच करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जो बोलतो पण श्रोत्यांना काही समजत नाही, वचन जे असे कठीण, त्यालाही समर्थ पडत मूर्ख म्हणतात. आता वक्त्याच्याबद्दल हे सांगितल्यानंतर श्रोत्यातही पडत मूर्ख असतात, त्याचाही समर्थाने उल्लेख केला आहे. श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख. श्रोत्यांच्यामध्ये काय मंडळी अशी असतात की ते सभेची शिस्त संकेत पाळत नाही. भाषण चालू असताना मध्येच बोलणे, शेजारची गप्पा मारणे, अलीकडच्या काळात मोबाईल लावून बघणे, हे सगळं जे आहे हे श्रोत्याला कमीपणा आणणार आहे. आणि त्यामुळं आपली हुशारी न दाखवता श्रोत्यांनी सभेत गेलं तर ते शांतपणे वक्ता जे बोलत असेल ते ऐकायला पाहिजे. कधी काही लोकांना वक्त्याच्या मध्येच बोलायची सवय असते. मी सभा चालू आहे, वक्ता काहीतरी सांगतो हे मध्येच नाही असं नाही आहे म्हणून, ही चूक आहे. सभेची शिस्त आपण पाळायला पाहिजे. काही लोक मध्येच चालत जातात, पुढे जाऊन बसतात, ते समर्थ पडत मूर्खांना असतात. दोषी ठेवी पुढीलासी स्वयतेची आपणाशी ऐसे कहना ज्यासी तो एक मूर्ख. ज्याला दुसऱ्याचा दोष दिसतो पण तोच दोष आपल्याला हे कळत नाही, त्यालाही समर्थ पडत मूर्खच म्हणतात. हस्त पुढचा श्लोक म्हणजे समर्थांच्या नेहमीचा रोखठोकपणाला थोडा वेगळा, पण समर्थांचं कवित्व आपण केव्हा तरी बघूच परत. पण समर्थांचा जो भावकवी आहे त्याला शोभेसा असा ही पुढचा ही ओवी आहे. हस्त बांधीजे ऊर्णतंते लोभे मृत्यू भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक मूर्ख. समर्थांच्या दृष्टीनं प्रपंच नेटका करावा पण त्याचा अंतिम ध्येय परमार्थ असलं पाहिजे. आणि म्हणून जो माणूस प्रपंचातच पूर्णपणे गुंतून जातो आणि परत म्हणतो की नाही मला यातनं सुटायचं पण काय सुटत नाही बघा. मी समर्थ म्हणतात की एखाद्याने कोळ्या झाडाप्रमाणे जो नाजूक धागा असतो ना तो बांधून घ्यावा स्वतःला, माझा हात बघायतनं सुटत नाही म्हणावा असं आहे. किंवा भुंग्यानं तक्रार करावी की कमळाची पाकळी फार कठीण आहे, ती मला मोडवत नाही, अशा तरी म्हणून प्रपंचातच गुंतणारे जे लोक आहेत त्यांना समर्थ मूर्ख पडत मूर्ख म्हणून समजतात. कारण खरं तर हे प्रत्येकाला शक्य आहे. ज्याला मनात तुम्ही निर्धार केला तर बाहेर पडणं शक्य आहे. जर भुंग्याला कमळदलाची पाकळी फोडून येणं बाहेर शक्य आहे, पण मनात इच्छा होत नाही, तशी बुद्धी त्याला होत नाही. तसंच प्रपंचात पूर्णपणे गुंतणाऱ्या माणसाबद्दल समर्थ म्हणतात की ते पडत मूर्खच मानले पाहिजे. स्त्रियांचा संग धरी स्त्रियांशी निरूपण करी निंद्य वस्तू अंगीकारी तो एक मूर्ख. कामभावना ही नैसर्गिक प्रत्येक माणसामध्ये आहे, पण तिच्यावर संयम ठेवणं हेच सज्जनपणाचं लक्षण आहे. तिचा मुक्त आविष्कार करणं, स्त्रियांचा संगतीसाठी लालसावणं हा पडत मूर्खपणाचं लक्षण आहे. काही वेळा आपण कॉलेजमध्ये बघतो की काही प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या डिफिकल्टी सोडवून द्यायला रस असतो. अशांची गणना पडत मूर्खमध्ये आहे. किंवा काही वेळा निंद्य वस्तू अंगीकारी, म्हणजे जे व्यसन करून असं वाटतं ते अंगीकार करतो तोही पडत मूर्ख आहे. त्याला कळतं पण वळत नाही. अभ्यासाची गुणे सकळ विद्या जाणे जनांशी निवड नेणे तो एक पडमूर्ख. हे सगळं आपल्याला ज्ञान आहे, पण ते ज्ञान लोकांच्यापर्यंत जर पोचवता आलं नाही तर मग त्या ज्ञानाचा काय उपयोग नाही. अशा ज्ञानी माणसाची गणनाही समर्थ पडत मूर्खामध्ये करतात. श्रवण होता अभ्यंतरी गुणदोषांची चाळला करी परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख. काही लोकांना जुरे दोषच शोधायची सवय असते, त्यामुळे सारखं काही चालू असलं तरी त्यात काय चुकतंय का, ज्याला आपण म्हणतो काकदृष्टी असते, अशा तऱ्हेच्या लोकांना समर्थ पडत मूर्ख म्हणतात. आणि दुसऱ्याच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यामध्ये, त्याचा गौरव करण्याऐवजी तो मत्सर करतो तोही पडत मूर्ख आहे. खरं तर एखाद्याला काही
चांगली गोष्ट मिळाली, लौकिक प्राप्त झाला तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्यावेळी जर मत्सर करणं हा पडत मूर्खपणाचं लक्षण आहे. आदर देखोनी बंधधरी, कीर्ती विन स्तुती करी, सर्वेची निंदी अनादरी, तो एक मूर्ख. काही वेळा लोकांना उलटी सवय असते. म्हणजे ज्याला काही खरं म्हणजे ज्याकडे गुण नाहीत, कर्तृत्व नाहीत, पण एखादं पद आहे, सत्तापद आहे किंवा श्रीमंत आहे, अशाचं कारण नसताना स्तुती करायची, ज्याला आपण लाळघोटेपणा म्हणू. अशा माणसालाही समर्थ पडत मूर्खांच्या यादीत टाकतात. आणि अनेकदा हे लोक प्रसिद्धीसाठी, आपला स्वार्थ साधण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात. आणि यामुळे समर्थांनी याच्यांची गणना पडत मूर्खात केली आहे. आणखीन एक समर्थांनी महत्वाचा इशारा देऊन ठेवाय. मागे एक पुढे एक, ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक, तो एक पडत मूर्ख. माणसासमोर एक बोलेल, त्याची पाठ फिरली की दुसरंच बोलेल, समोर स्तुती आणि तो गेला की त्याची निंदा, असा पडत मूर्ख आहे. किंवा बोलेल एक आणि करेल मात्र दुसरंच. आपल्याकडे एक जुळून म्हण आहे की बोले तसा चाले त्याची वंदावी पावले, असं तुकाराम महाराज म्हणलेलं. त्याप्रमाणे न जे वागतील त्यांची गणना समर्थ पडत मूर्खामध्ये करतात. पुढे म्हणतात, यथार्थ सांडून वचन, जो रक्षून बोले मन, ज्याचे जिणे पराधीन, तो एक पडत मूर्ख. जगामध्ये दोन वर्ग असतात माणसांचे. एक अनुभवी ज्ञानी असे असतात, त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असते. दुसरा वर्ग अर्थात असं मार्गदर्शन ज्याला अपेक्षित आहे, असं मार्गदर्शन घेणाऱ्यांचं असतं. खरं तर प्रत्येकाला काहीतरी गुण असतात, पण प्रत्येकाला काही मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आपण बघितले सचिन तेंडुलकरला सुद्धा त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता होती आणि मग तो आचरेकर सरांच्याकडे गेला आणि त्याला त्यांनी घडवलं, ही आपण बघतो. त्यामुळं हे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडे जर कुणी मार्गदर्शन आला तर त्यांनी त्याला योग्य ते मार्गदर्शन करायला पाहिजे. केवळ त्याच्या गुढीगुढी बोलून चालणार नाही, किंवा समोरच्या माणसाला बरं वाटावं म्हणून त्याचा गुणगौरव उगीच करणं हेही समर्थाला मान्य नाही आहे. किंवा दुसऱ्यावरती अवलंबून जो असेल, पराधीन जिणं असेल, अशा मार्गा समर्थ पडत मूर्ख म्हणतात. सोंग संपादी वरीवरी, करू नये तेची करी, मार्ग चुकवून भरे भरी, तो एक पडत मूर्ख. अंतर्यामी वाईट हेतू ठेवायचा आणि वर मात्र चांगलं गोड गोड बोलत राहायचं. आता मी गोड बोलत ते सोडा, पण मी गोड कमीच बोलतोय खूप. अंतर्यामी वाईट हेतू ठेवायचा, वरपागी चांगलं बोलायचं, अशी सोंग करणाऱ्या लोकांना समर्थ पडत मूर्ख म्हणतात. करू नये तेची करी, जे करू नये. जगामध्ये अनेक गोष्टी आहेत की ज्या केल्या नाही पाहिजेत. आपण अनेक गोष्टी मागच्या समाजात बघितल्या. ते जेव्हा बखत ध्यानाप्रमाणे सोंग आणून ते करायला जातात, अशा लोकांना पडत मूर्ख म्हणलंय. किंवा आपला मार्ग चुकला तरीसुद्धा त्याच मार्गाने चालून जायचा हट्ट जायचा. आपण आपल्या आयुष्यात बघतो की आपण एखादा व्यवसाय सुरू करतो. आपल्या लक्षात काही केल्यानंतर लक्षात येतं की हा आपल्याला काही नफ्याचा होत नाही आहे, हा मार्ग आपण बदलायला पाहिजे. पण अशा वेळेला आपला त्यात झालेला त्या क्षेत्रातला पराभव मान्य करून तो व्यवसाय बंद करावा, असं न करता केवळ हट्टाने तोच पुढे चालू ठेवायचा. असं केलं तर त्यामध्ये सर्वनाश अटळ आहे. किंवा असा भरीला पडून काय चुकीचाच मार्ग चालत राहणाऱ्या माणसालाही समर्थ पडत मूर्ख नाही. त्याला कळतंय, त्याला जाणवलं की हा मार्गाने आपलं भयहित होत नाही आहे, पण तरी काही नाही मी करणार धरून जो हट्ट धरेल तोही समर्थ पडत मूर्ख आहे असं म्हणतात. ज्ञान बोलो न करी स्वार्थ, कृपणा ऐसा साची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पडत मूर्ख. ज्ञान साधना आणि ज्ञानदान ही कुठल्याही उत्तम माणसाची मूलभूत कर्तव्य आहेत आणि ते ज्ञानदान कुठल्याही अपेक्षेशिवाय असलं पाहिजे. मात्र आपलं ज्ञान केवळ पैसे मिळवण्यासाठी खर्च करणारा, किंवा त्या ज्ञानातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा मिळेल असा दृष्टिकोन स्वीकारून तसं वागणारा समर्थ पडत मूर्ख म्हणतात. तुमच्या ज्ञानाचा योग्य तो मोबदला तुम्ही घ्या, जरूर घ्या, पण केवळ आपण विशिष्ट स्थानावरती आहे किंवा एखाद्या वेळा आपला क्लास उत्तम चालतो म्हणून भरमसाठ फिया करणं,
त्याकरता गोरगरिबांना नाडणं किंवा असं कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तर ते ज्ञान विकणं आणि तेही जबरदस्त किमतीला गरज नसताना विकणं ही पडत मूर्खपणा लक्षण आहे. तुम्ही ज्ञानदानासुद्धा वाजवी किंमत घ्यायला हरकत नाही, कारण नाही घेतली तर त्याचं कुणाला किंमत वाटणार नाही, मोल कळणार नाही. आणि अर्थासाठी लावी परमार्थ, म्हणजे परमार्थाचं ज्ञान मला आहे म्हणून मी परमार्थ सांगतोय, पण त्यामागं सुद्धा म्हणजे लोकांना परमार्थ मी सांगतोय, पण माझा मात्र हव्यास असा आहे की त्यातनं मला काहीतरी अर्थप्राप्ती व्हावी. म्हणजे आपला परमार्थ सुद्धा अर्थप्राप्तीसाठी वापरणारा मनुष्य. आपण आजकाल अनेक बुवा महाराज बघतो, त्यांचा एखादा आपण मुद्दाम त्यांच्या वक्तृत्वाचा गौरव करायला, त्यांचं ज्ञान सगळ्यांना कळवून एखादा कार्यक्रम ठरवायला बघतो आणि मग आपल्या हातात त्यांची यादी येते, मला अमुक अमुक सुखसोयी पाहिजे, एसी रूम पाहिजे, अशी व्यवस्था पाहिजे, माझी अशी जाहिरात केली पाहिजे, आम्ही इतकी माणसं येऊ, त्या गाड्याची व्यवस्था करा. म्हणजे हा एक तऱ्हेनं परमार्थसुद्धा अर्थप्राप्तीचं साधन बनवण्याचा मार्ग आहे. आणि समर्थ म्हणतात की त्याला पडरमूर्ख असंच म्हटलं पाहिजे, कारण ज्ञान आलंय पण सुसंस्कृतता आलेली नाही, ज्ञान अंगामध्ये पुरतं मुरलेलं नाही असं म्हणता येईल. आता हे दोष सांगण्यामागं हे समर्थांचा हेतू हाच आहे. या ओळीचं या समाचा शेवट करताना म्हणतात की रात्रंदिवस कधी श्रवण, रात्रंदिवस कधी श्रवण न संधी आपले अवगुण, स्वहित आपले आपण नेणे तो एक पडत मूर्ख. हे सगळं कानावर पडतंय, आपल्याकडे हे दोष आहेत का, हे काय, पण हे ऐकून सुद्धा तो अंमलात आणत नाहीये, दोष सोडायचा प्रयत्न करत नाहीये, अशा माणसाला समर्थ पडत मूर्ख म्हणतात. समर्थाने एका ठिकाणी पुढे कार्यात्मक फार सुरेख उल्लेख केलाय. आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे आणि ते पाहिलं तर आपले दोष आपल्याला कळतील किंवा आपले दोष दुसऱ्याला सांगण्यानं काही वेळा कळतील. आणि असे दोष कळल्यानंतर ते जाणून घेणं, जे दोष आहे ते कबूल करणं आणि त्या दोषातून बाहेर पडून ते दोषातून मुक्त होऊन सद्गुणांची जोपासना करणं, हे आपल्याला केलं तरच आपलं आयुष्य सफल होऊ शकेल. त्यामुळे अर्थात मग चांगले गुण कसे बाळगावे, त्यासाठी काय करावं, काय करू नये, याचाही उल्लेख समर्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी दासबोधात केलेला आहे. त्याला आपण असं म्हणूया की याकरता प्रयत्न हा पहिला गरजेचा आहे आणि हा आळस सोडून प्रयत्न केला पाहिजे, हे समर्थांचं महत्त्वाचं सांगणं आहे. आळस आणि प्रयत्न जर आपण अंगीकारला तर निश्चितपणे आपण आपले दोषसुद्धा अंगी टाळू शकू. त्या थोडक्यात आढावा आपण पुढच्या भागामध्ये घेऊ आणि मग त्यानंतर काय करावं, काय टाळावं याचाही आढावा घेऊ. आज आपण इथेच थांबूया. या पहिल्या तिन्ही भागांना तुम्ही रिस्पॉन्स जो दिला तो चांगला आहे. मला विशेष आनंद असा आहे की नवीन पिढी, तरुण पिढीसुद्धा, ज्यांना वाचायचा कंटाळा आहे, अलीकडे ते स्क्रीनवर बघतात किंवा ऐकतात, त्यांना या उपक्रमामुळे निश्चित ऐकता येते. काही लोकांचा मुद्दाम तसे अभिप्राय येत आहेत आणि जुन्या मंडळीने सुद्धा आता वाचण्यापेक्षा ऐकणं सोपं झालं आहे. ऐकणं आपण केव्हाही करू शकतो. अलीकडं तर काय खूप सोयी आहेत, कानाला हेडफोन लावून आपण ऐकू शकतो. तेव्हा या सगळ्यांच्या करता एक अतिशय वेगळं साधन मी वापरतोय आणि त्याचा मला स्वतःला तर आनंद मिळतोच, पण तुम्हालाही मिळत असेल असं मला वाटतंय. आपण आपले अभिप्राय कळवत राहा, त्याचा मला निश्चित उत्साह वाढवण्याकरता उपयोग होतोय. आज आपण इथंच थांबूया, उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ.